एक फकीर रस्त्याने चालले होते. रस्त्यात त्याला एक व्यापारी भेटला. व्यापाऱ्याबरोबर 5 गाढवे होती आणि 5ही गाढवांवर 5 मोठी गाठोडी लादलेली होती. गाढवे त्या गाठोड्यांच्या ओझ्याने अगदी दबून गेली होती. फकीराने व्यापाऱ्याला विचारले, या गाठोड्यात असे तुम्ही काय नेत आहात की ज्याच्या वजनाने तुमची गाढवे अगदी दबून गेलेली दिसत आहेत? व्यापाऱ्याने उत्तर दिले, यात माणसाच्या वापराच्या अनमोल गोष्टी आहेत. मी त्या गोष्टी बाजारात विकण्यास निघालो आहे. फकीराने विचारले, अच्छा, अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विकतात ते तरी सांगा. व्यापारी म्हणाला, पहिल्या गाढवाकडे जाऊ. त्याच्या पाठीवर ठेवलेल्या गाठोड्यात अत्याचार भरलेले आहेत, ज्यांची खरेदी ही राजा, सत्ताधारी लोक, वरिष्ठ लोक करतात. खूप मोठ्या भावाने हे विकले जातात. मग व्यापारी दुसऱ्या गाठोड्याकडे वळाला आणि सांगू लागला, या गाठोड्यात अहंकार भरला आहे. याची खरेदी ही उच्च शिक्षित, उच्चभ्रू, विद्वान माणसे करतात. तिसऱ्या गाठोड्याला हात लावून व्यापारी म्हणाला, यात ईर्ष्या भरली आहे. याचे ग्राहक आहेत ते म्हणजे धनवान लोक, जे दुसऱ्याची प्रगती कधीच पाहू शकत नाहीत. याच्या खरेदीसाठी अक्षरशः लोकांच्या उड्या पडतात. फकीर म्हणाला, चौथ्या गाठोड्यात काय आहे? व्यापारी म्हणाला, यात बेईमानी भरून आणली आहे आणि याचे गिहाईक म्हणजे धंदेवाईक लोक, उद्योगती लोक, जे आपल्या फायद्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळतात आणि भेसर करून लहान मोठ्यांना प्राण गमावण्यास भाग पाडतात. याला सुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे. फकीर अचंबित होऊन पाहत असतानाच व्यापारी शेवटच्या गाढवाकडे जाऊन म्हणाला, या शेवटच्या गाढवावर मी कटकारसान भरून आणले आहे. आजकाल सर्वच जण कटकारसान करून दुसऱ्याला कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतो, म्हणून यालाही मागणी भरपूर आहे. एवढे बोलून व्यापारी काही अंतर निघून पुढे गेला व फकीर त्याच्या जाणाया आकृतीकडे पाहतच राहिला.